जय जिनेंद्र। पूर्णांग जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 9 भाग 11। श्रावणी क्रिया यज्ञोपवीत जानवे धारण करणे। दरवर्षी श्रावण महिन्यात श्रवण नक्षत्रयुक्त पौर्णिमेच्या दिवशी श्रावकाने जानवे धारण करण्याचा विधी करावा। यज्ञोपवीत संस्कारयुक्त धारण केल्यानेच खरा श्रावक ब्राह्मण म्हटला जातो। या संस्कारामुळे आत्मोन्नती होते। आत्मोन्नतीस रत्नत्रय कारण आहेत व जे गर्भान्वयाचे 53 संस्कार आहेत ते रत्नत्रय स्वरूपी आहेत। त्याप्रमाणे आदी भगवंतांनी भरत चक्रवर्तीवर हे उपनयनादी संस्कार केले होते। याविषयी आदी पुराणात उल्लेख आहे। श्रावणी क्रियेत दरवर्षी नवीन यज्ञोपवीत विधीपूर्वक सर्व श्रावकांनी मिळून धारण करावे। इतर संस्कार आयुष्यात फक्त एकदाच येतात। प्रथम जिनेश्वराची विधीपूर्वक अभिषेक करून नंतर पुण्यवाचन व ग्रहहोम करावा। नंतर यज्ञोपवीताचा मंत्र म्हणत ते धारण करावे। पूजा व दान ही 2 कार्ये यज्ञोपवीताशिवाय करू नयेत। लघवी शौचास जाताना क्रमाने उजव्या व डाव्या कानावर गुंडाळावे। वांतीच्या वेळी त्यावर शिंतोडे उडू नयेत म्हणून गळ्यात गुंडाळावे। मैथुन समयी ते मस्तकाला गुंडाळावे। यज्ञोपवीत केव्हा बदलावे? 1. नवीन यज्ञोपवीत धारण केल्यावर पूर्वीचे जलाशयात सोडावे। 2. सूतक व वृद्धी प्राप्त झाली असता ती संपल्यानंतर होमादी विधी करून पूर्व यज्ञोपवीत त्यागावे व नवीन घ्यावे। 3. यज्ञोपवीत तुटले असताना पुन्हा यज्ञोपवीत धारण करावयाचा मंत्र म्हणून नवीन धारण करावे। 4. अपवित्र मल मूत्र रक्त विष्टादिकांचा संपर्क यज्ञोपवीतास झाला असता ते बदलून नवीन घ्यावे। 5. चांडाळादी अस्पृश्यांचा अर्थात मद्य मांस मधु सेवन करणाऱ्यांचा स्पर्श झाला असता प्रायश्चित्त घेऊन बदलावे। 6. मद्य मांस सेवी लोकांबरोबर अज्ञानाने खानपान झाल्यास प्रायश्चित्त म्हणून पुन्हा यज्ञोपवीत बदलावे। गृहस्थाचार्याने श्रावकाच्या कपाळाला तिलक लावून खालील मंत्र म्हणून यज्ञोपवीत द्यावे। मंत्र: ओम नमः परमशांताय शांतिकराय पवित्रीकृतायार्ह रत्नत्रय स्वरूपम यज्ञोपवीतम दधामि मम गात्रम पवित्रम भवतु अर्हं नमः स्वाहा इति यज्ञोपवीत संधारणम। नवग्रहादी होम केव्हा करावा? यज्ञोपवीत धारण करताना व्रताचरण अर्थात विद्याध्ययन समाप्त झाल्यावर विवाह, सुतक पातक, जिनमंदिर प्रतिष्ठा, नूतन गृहनिर्माण, महारोगाधिक शांती व गर्भाधानाधिक विधी त्यावेळी नवग्रहादी होम करावा। विवाह संस्कार: विद्याध्ययन झाल्यावर ज्याला गृहस्थाश्रमात राहून धर्मसाधना करावयाची अशा श्रावकाने सजातीय कुलीन अनुरूप कन्येशी विधीपूर्वक विवाह करावा। उद्देश: श्रावक धर्माची परंपरा टिकावी, सदाचार व कुलाची उन्नती व्हावी, देवपूजा, सत्पात्र दान, अतिथी दान व्हावे, कामसुखाचा निराकुल अनुभव यावा म्हणून कुलीन कन्येशी विवाह करावा। आपल्या गोत्रातील आपल्या मावशीची मुलगी, सासूची बहीण इत्यादी कन्या वरण्यास योग्य नाहीत। भिन्न गोत्रातील शुभ लक्षणयुक्त दीर्घायुषी, निरोगी, अनुरूप, गुणी, श्रेष्ठ, कुलवान, सदाचारी, सुरूप वधूवराशीच विवाह करावा। विवाहाची अंगे: वाग्दान, प्रदान, वरण,
पाणीपीडन व सप्तपदी ही विवाहाची 5 अंगे आहेत. 1. वाग्दान विधी. विवाहाच्या पूर्वी वधूपित्याने आपला गोत्र, जात इत्यादींचा उच्चार करून माझी कन्या धर्मवृद्धीसाठी म्हणून प्रेमाने आपल्या पुत्राला देतो, तिचा आपण स्वीकार करावा असे म्हणावे व वरपित्याच्या हातावर तांबूल, अक्षता व फल ठेवावे. वरपित्यानेही कन्यापित्याच्या हातावर तांबूल, अक्षता, फल ठेवून आपली कन्या माझा वंश वाढावा म्हणून माझ्या पुत्राकरिता स्वीकारतो असे म्हणावे. हा विधी पंचांच्या साक्षीने करावा. वाग्दानाच्या पूर्वी मंगल कलशाची स्थापना करून गणधरांचे पूजन करावे. पंचजनाचे, आप्तेष्टांचे, मित्रांचे स्वागत व आदर करावा. 2. प्रदान विधी. कन्या वरण्याच्या पूर्वी प्रदान विधी करतात. त्यावेळी कलश स्थापन करून गणधरांचे पूजन करावे. चौका करून चौरंग स्थापना करून कन्येला त्यावर बसवावे व तिला वस्त्रालंकार द्यावेत. त्यावेळी पंडिताने कन्येला आशीर्वाद द्यावा. वराचे वधूगृही गमन. विवाहाच्या दिवशी वराने स्नान करून शुद्ध वस्त्रे नेसून आपल्या जाती बांधवासह वाजत गाजत वधूच्या घरी जावे. तोरणाजवळ वधूच्या आईने वराचा सन्मान करावा. वधूच्या इतर आप्तेष्टांनी सामोरे येऊन वराला विवाह मंडपात घेऊन यावे. तेथे वराला वधूच्या पित्याने आहेर करावा. यानंतर पंडिताने वराचा व वधूच्या मामांना कन्यावरण करायला सांगावे. अमुक गोत्रात जन्मलेली अमुक्याचा पणतू नातू अमुक नावाची, त्याच्याकरता अमुक गोत्रात अमक्याची पणती नात मुलगी अमक्या नावाची, तिला वरावे. मामा, आपण कबूल करा असे वधूच्या मामाने म्हणावे व वराच्या मामाने आम्ही हे कबूल करतो असे म्हणावे. हा विधी संपल्यानंतर वधूस पश्चिमेकडे तोंड करून व वराला पूर्वेकडे तोंड करून उभे करून दोघांच्या मध्ये अंतरपाठ धरून वधूवराने एकमेकांचे मुखावलोकन करावे. वराने वधूच्या मुखात गूळ व जिरे घालावे व अक्षता लावून गळ्यात पुष्पमाळा घालावी व वधूनेही त्याप्रमाणे करून वराच्या गळ्यात माळ घालावी. पाणी ग्रहण विधी. या विधीच्या प्रारंभी कन्यादानाचा संकल्प वधू पित्याकडून म्हटला जातो. त्यावेळी वधूचा उजवा हात सुवर्णाक्षतासह वराच्या उजव्या हातात देऊन वधूपिता कन्यादान करतो व या वधूचे आपण धर्म, अर्थ, काम या 3 पुरुषार्थांनी पालन करा अशी त्याने प्रार्थना करावी. नंतर वराने मी धर्म, अर्थ, काम या 3 पुरुषार्थाने हिचे पालन करीन असे म्हणावे. यानंतर वधूने वराच्या हातात कंकण बांधावे. नंतर वराच्या वधूच्या हातात कंकण बांधावे. कंकण हळद लावलेले व त्यात एक सोन्याचा मणी ओवलेला असावा. वर वधूंनी एकमेकांच्या मस्तकावर अक्षतक्षेपण केल्यावर होमकुंडासमोर वराच्या डाव्या बाजूस वधूने बसावे. नंतर सप्तपदी विधी करावा. पाटावर तांदळाचे 7 ढीग करावेत व अग्नीस प्रत्येक प्रदक्षिणा घालतेवेळी वधूने एकेका राशीला उजव्या पायाच्या अंगठ्याने स्पर्श करावा. पंडिताने सप्तपरमस्थानाचे नामोच्चारण करावे. अशा रीतीने 7 प्रदक्षिणा झाल्यावर अग्नीला पूर्णाहुती द्यावी. नंतर शांतीधारा, प्रदक्षिणा, पुष्पांजली आदी करून विसर्जन करावे. सप्तपदी विधी झाल्यावरच विवाह झाला असे समजतात. सप्तपरमस्थान मंत्र. ओम सज्जायते स्वाहा. ओम सद्गृहस्थाय स्वाहा. ओम परम परिव्राज्याय स्वाहा. ओम परम साम्राज्याय स्वाहा. ओम परमार्हंताय स्वाहा. ओम परम निर्वाणाय स्वाहा.
सप्तपदीचे वेळी पंडिताने हा मंत्र म्हणावा. पाणी ग्रहणाच्या वेळी कंकण बंधन झालेले असते. हे कंकण 7 दिवसांनी विसर्जन करावयाचे असते. म्हणून तोपर्यंत वधूवरांनी देवाग्नी साक्षी ब्रह्मचर्य व्रत धारण करावे. या 7 दिवसात जाणे शक्य असलेल्या तीर्थास जाऊन दर्शन घ्यावे. यानंतर घरी येऊन कंकण मोचन करावे व संतानासाठी यथाशक्ती ऋतुकालीच कामसेवन करावे, असे जिनसेनाचार्यांनी विवाह संस्कारात सांगितले आहे. याप्रमाणे गर्भाधानापासून उत्तम श्रावक होईपर्यंत जीवावर कल्याणासाठी उत्तम अनेकविध संस्कार करावेत. त्यामुळे संस्कारित जीवाचे कल्याण होते व काही भवातच तो मोक्ष प्राप्ती करून घेतो. परंतु आम्ही चुकीचे, अयोग्य, कुमार्गी संस्कार केल्यामुळे बालकाच्या जीवनात स्थिरता, समृद्धी होत नाही. त्यासाठी प्रत्येक श्रावकाने संस्कार विधी समजावून घेऊन वरीलप्रमाणे शास्त्राधारानेच सांगितलेला विधी करावा व गृहस्थ धर्माचे पालन करून धर्म प्रभावना करावी. तेव्हाच उद्याचा नागरिक सुसंस्कारमय, सुधर्मयुक्त, सुगुणसंपन्न होऊन स्वतःचा व इतरांचा विकास करण्यास निश्चितच पात्र होईल.